यापूर्वी अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 14 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती। ती दिनांक 31 रोजी संपली। दिनांक 1/4/2026 रोजी आपण दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं। दिनांक 2 पासून 7 दिवसांची पोलीस कोठडी उद्या दिनांक 8/4/2026 पर्यंत माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे। आता यानंतर पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी आपल्याला मिळावी यासाठी आपण माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत। या दरम्यान तुम्हाला माहीत आहेच की काही कारणांसाठी आपण VC द्वारे न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्याची परवानगी मागितली होती आणि मागच्या हिअरिंगच्या वेळेला माननीय न्यायालयाने तशी परवानगी आपल्याला दिली होती। खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीज इत्यादींच्या अनुषंगाने देखील आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत, त्याची मला कल्पना आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे। ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत। त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं। या निमित्ताने भविष्यात अंधश्रद्धेपोटी महिलांचं शोषण घडू नये, कोणीही कुठल्याही बंधूच्या फसवणुकीला समाजाने बळी पडू नये यासाठी सतर्क आणि चौकस राहण्याचं आव्हान मी आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना करू इच्छिते। अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधू भगिनी ह्या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत। त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मला जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांनी या गोष्टीची सहकार्य करावे की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही त्याबाबत काही तपासातल्या बाबींची गोपनीयता ठेवणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे। आपल्या सगळ्यांचे मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहेत। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आत्ता जस्ट कोणीतरी विचारलाय ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाही आहे। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे, त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्यासमोर येईल।